संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा 1214 क्रमांकाचा अभंग आहे. कधी कधी काय होतं, माणूस हा स्वतःला दुसऱ्याशी तुलना करत असताना, दुसऱ्याशी कंपेअर करत असताना स्वतःला फार कमी लेखतो, स्वतःला फार कमी समजतो आणि तो नेहमी दुःखी राहत असतो. अमुक फार मोठा माणूस, धनवान माणूस आहे, अमुक माणसाच्या पाठीमागे एवढे लोक आहेत, अमुक माणूस माझ्यापेक्षा अधिकाराने मोठा आहे. या प्रकारे तो स्वतःला कमी लेखून दुसऱ्याला महान समजत असतो आणि त्यामुळे तो काय दुःखी होत असतो. कंपेअर, तो तुलना, तो जगातील आपल्यापेक्षा सत्तेने मोठा, पैशाने मोठा अशा माणसाची तुलना करत असतो, अधिकाराने मोठा अशा माणसाची स्वतःची तुलना करत असतो सातत्याने, आणि त्यामुळे तो सतत दुःखी होत असतो. त्याला नेहमी दुःख होत असतं की आपण असं का, आपल्याबरोबर असं का होतं, आपण त्याच्यापेक्षा कमी काय आहे. याबद्दल महाराजांनी चिंतनातून याला उत्तर म्हणून याला काय चिंतन केलं महाराजांनी, आणि याबाबत हा अभंग लिहिला आहे. याती मतिहीन रूपे लीन दीन अनेक अवगुण जाणून या, केला त्या विठ्ठले माझा अंगीकार, ऐसा हा विचार जाणून या. जे काही करीतो ते माझे स्वहित, आली हे प्रचिती कळो चित्ता. झाले सुख जीवा आनंद अपार, परमानंदे भार घेतला माझा. तुका म्हणे यासी नावाचा अभिमान, मनोनी शरण तारी बळे. तर याप्रमाणे माणूस ज्यावेळेस स्वतःला फार कमी लेखतो, न्यूनगंड त्यामध्ये निर्माण होतो, यावर महाराजांनी या अभंगातून चिंतन केलेलं आहे. महाराज म्हणतात, याती मतिहीन रूपे लीन दीन. मी निकृष्ट दर्जाचा असो, मला बुद्धी नसली तरी चालेल, मला रूप नसलं तरी चालेल, मी लीन आहे, दीन आहे. अनेक अवगुण जाणून या व्यतिरिक्त जे सर्व अवगुण आहेत ते माझ्यामध्ये आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही दीन असा, लीन असा, मतिहीन असा, बुद्धिहीन असा, रूपहीन असा, काही हरकत नाही. तुम्ही जसे असाल तसा जर जगाचा नियंता परमेश्वराने तुम्हाला स्वीकारलं, तुम्हाला त्याने एक्सपेक्ट केलं, तुम्हाला त्याने मंजुरी दिली, लक्षात घ्या, मी अवगुणाचा पुतळा आहे चालेल, मी बुद्धिहीन आहे चालेल, मी रूपहीन आहे चालेल, मला काही समजत नाही कुणी म्हणलं तरी चालेल, ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. परंतु अशाही माणसाला, असा हा जो मी आहे, याला जर परमेश्वराने जर स्वीकारलं तर त्याचं सोनं झालं. परमेश्वराने जर मला मान्य केलं तर मला जगाच्याशी तुलना करायची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये एखादं बालक असतं, त्या बालकाला वडील जास्त प्रेम करतात. जरी त्याचे भावंड त्याच्यापेक्षा शक्तिमान असले, त्याला मारत असले, त्याला त्रास देत असेल, तरी पण जो बाप आहे तो त्याला प्रिफेअर करतो. तर मग त्याला या बाकी त्यांच्या भावंडाशी त्याला चिंता करायची गरज नाही, त्याला आवश्यकता नाही, तो झाला ग्रेट होऊन जातो. त्याप्रमाणे सर्वसत्ताधीश आनंद घन परमेश्वराने जर मला स्वीकारलं तर मला बाकी चिंता करायची गरज नाही, आणि माझ्यातले अवगुण मी पुन्हा रिपीट करण्याची किंवा त्याचं चिंतन मनन करण्याची आवश्यकता नाही. आनंदघन परमेश्वराशी एक लीन राहून त्या पिता परमेश्वराने मला स्वीकारलं. त्या बाबतीत माणूस एकनिष्ठ राहिला, भक्तीमध्ये तल्लीन राहिला,
परमेश्वराच्या आनंदघन स्वरूपात सातत्य टिकून नामस्मरणात तो सातत्य टिकून राहिला तर त्याला बाकी चिंता करायची आवश्यकता नाही. यातिमतीहीन रूपे लीन दीन अनेक अवगुण जाणून असे कितीही अवगुण असू द्या, परंतु काय झालं, केला त्या विठ्ठले माझा अंगीकार, ऐसा हा विचार जाणून या. असं जर माणसाने त्या विठ्ठलाने जर माझा अंगीकार केलेला आहे तर मला मग बाकी चिंता करायची काही आवश्यकता नाही. जे काही करीती ते माझे स्वहित, माझ्याकडून काही चुका जरी घडत असतील तरी मी ते माझं परमेश्वर पिता परमेश्वर तो त्याला माझं हित समजतो, म्हणून जे करील तो ते चांगलंच करणार आहे. हा जो भाव आहे माझ्या मनामध्ये राहिला पाहिजे, तो भाव मी अंगीकारला पाहिजे. त्यामुळे माझ्या हातातून होणारं कार्य हे चांगल्याच प्रतीचं असणार आहे, कारण की मी माझ्या परमेश्वराला खाली मान घालावं लागेल अशी कृती करणार नाही, ही माझ्यामध्ये भावना प्रबळ होऊन जाते. कारण की मी केलेली प्रत्येक कृतीला तो साक्षीदार असतो, तो प्रत्येक माझी कृती पाहत असतो. त्यामुळे माझ्यापासून होणारं कार्य हे अत्यंत चांगल्या प्रकारात होईल आणि त्या कार्यात मी परमेश्वराचं कार्य म्हणून करील आणि ते आनंदाने करील. त्यामुळे मला त्याबाबत चिंता करायची आवश्यकता नाही. माझ्याकडून होणारं कार्य हे चांगलं होईल का, वाईट होईल का, दर्जेदार होईल का, याबाबत चिंतित होऊन ते कार्य करावायचं नाही. जे काही करती ते माझे स्वहित, आली ही प्रचिती कळो चित्ता. आणि याप्रमाणे महाराज सांगतात की मी जे कार्य केलं ते परमेश्वराला आवडत असे, आणि म्हणून ही जी प्रचिती आहे ही ती मला आलेली आहे. त्यामुळं काय झालं, झाले सुख जीवा आनंद अपार. त्यामुळे मला माझ्या जीवाला आनंद झाला, अत्यानंद झाला, परमानंद झाला. परमानंदे भार घेतला माझा, परमेश्वराने आनंदाने माझा भार उचलला. माझ्यासारख्या म्हणजे बुद्धी नसलेल्या माणसाचा, रूप नसलेल्या माणसाचा, धन नसलेल्या माणसाचा अशा माझा भार परमेश्वराने स्वीकारला आहे. त्यामुळे मला परमेश्वर माझ्या हातून चांगलंच कार्य करून घेणार आहे, आणि यामुळे मी नेहमी आनंदी भावनेनं कार्य करत असतो. मी दुसऱ्याची तुलना करून मी कमी लेखत नाही. तुका म्हणे यासी नावाचा अभिमान, म्हणून शरण तारी बळे. मी परमेश्वराशी शरण आलेलो आहे, त्यामुळे तो मला तारणार आहे याचा मला अभिमान आहे. याप्रमाणे माणसाच्या न्यूनगंडाबद्दल महाराजांनी न्यूनगंड संपवण्याचा या अभंगातून प्रयत्न केलेला आहे. हा न्यूनगंड जेव्हा संपेल जेव्हा तो परमेश्वराशी एकनिष्ठ राहील, परमेश्वराचा परमानंद तो भोगत राहील, परमेश्वराचं नामस्मरण करत राहील, तेव्हाच त्याचा हा न्यूनगंड कमी होईल असं महाराजांनी